आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। काँग्रेस ठाकरे गटासोबत एकत्र बसून चर्चा करू, पालिका निवडणुकांवरील प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया। तर 8 ते 10 दिवसांमध्ये महाविकास आघाडीची मी स्वतः बैठक बोलावत असल्याची पवारांकडून माहिती। भाजपसोबत जाण्याचं आमच्या एकही खासदाराचं मत नाही। भाजपसोबत थेट आणि अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याच्या बातम्यांवर पवारांनी पडदा टाकला। उद्धव ठाकरे यांची 23 तारखेला मुंबईमध्ये जाहीर सभा। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे मार्गदर्शन करणार। पालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेसाठी श्रीमंत महिलांनी अर्ज केले असतील तर त्यांची नावं मागे घ्यावी। लाडकी बहीण योजनेवरील विधानावर हसन मुश्रीफ ठाम। तर आधी योजनेचा लाभ घेतला असेल तर तो वसूल केला जाणार नाही, मुश्रीफांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजन सुद्धा करणार। महायुतीमधील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागेल। पानिपत शौर्य दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांकडून मानवंदना। पानिपत म्हणजे मराठी माणसाची वीरता, मराठी माणसाचा अभिमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचे खडे बोल। निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली। भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करणार। पक्ष कठीण काळातून जात असताना जबाबदारीमधून वक्तव्य केली पाहिजेत। भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडी नाही राहिली तर विरोधक जिवंत राहणार नाहीत। इंडिया आघाडी राहिली पाहिजे तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी तुटलेली नाही, राऊतांची प्रतिक्रिया। मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या वादाला नवं वळण। 2020 पासून आदित्य ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या मार्गदर्शकपदी। रामदास कदम यांचं वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज। पाळलेले पोपट हे फडफड करत आहेत, ठाकरेंना पदावरून काढा। हे बोलताना यांची जीभ झडत कशी नाही, राऊतांचा निशाणा। बुलढाण्यातील शेगावमध्ये आयसीएमआरचं पथक दाखल। केस गळती प्रकरणामध्ये आयसीएमआर तपास करणार तर रुग्णांची संख्या 149 वर पोहोचली।